नमस्कार, तुम्ही पाहताय पुणेरी आवाज आणि मी आता आहे गोहले रोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये. माझ्या मागे तुम्ही बघू शकता की खूप सारा पोलीस बंदोबस्तामध्ये आज शेवटचा दिवस आहे नामांकन अर्ज भरण्याचा आणि वेगवेगळ्या भागातून उमेदवार आपल्या अर्ज दाखल करण्यासाठी येत आहेत. त्यांचे कार्यकर्ते काही कार्यालयाच्या बाहेर उभे आहेत. रेश्मा भोसले आता आतमध्ये गेलेला आहे, त्यांच्या ह्या कार्यकर्त्या आहेत. शिवाजीनगर भागामधल्या ह्या सगळ्या महिला आहेत आणि कोण नगरसेवक कसा असावा, कोण नगरसेवक निवडून येईल या सगळ्यांवरती प्रतिक्रिया घेतोय. खरं तर पुण्यामध्ये रणधुमाळी सुरू आहे महानगरपालिका निवडणुकांची. कुठे आघाड्या, कुठे युती, तर कुठे नाराजी, हे सगळं चालू असताना आपण नागरिकांना काय वाटतं हे जाणून घेऊयात. काय वाटतं तुम्हाला, कोण होईल नगरसेवक? रेश्माताई भोसले नगरसेविका होणार आहे आणि भरपूर वर्षांनी चान्स भेटलेला आहे. माणसं एकदम उत्सुक आहेत कोण तर नगरसेवक एरियाचा असावा आणि आम्हाला असं वाटतं मनापासून की रेश्मा वहिनीच असणार आहेत, कारण की त्यांची कामं चांगली आहेत आणि म्हणजे भरपूर त्यांनी कार्य केलेलं आहे. सगळ्याला समान वागवतात. प्रत्येक कार्यालयात त्यांच्या ऑफिसवर गेल्यावर ती कामं करतात. म्हणजे असं मुलं काय काय तुमच्या भागामध्ये आता कामं करायची गरज आहे, कारण इतके दिवस नगरसेवक नव्हते. हो, बाथरूम बरोबर नीट करायचे आहे, ते साऱ्याची कामं चालू आहेत. आमचे वहिनींनी लक्ष टाकावं मनापासून, आम्हाला जागेवर घर बांधून द्यावे आणि आम्हाला ते 350 स्क्वेअर फूट म्हणतात, तर आम्हाला 400 तर 500 स्क्वेअर फूट घर मिळावं ही आमच्याकडनं वहिनीकडनं आम्हाला भरपूर अपेक्षा आहे आणि वहिनी आमच्यासाठी करणार आहे. आणि आम्ही म्हणजे दुसरे कसे पैशावर येतात, पण ही पब्लिक आज दिसती ही फुकट आलेली आहे, कारण की त्यांचं कार्य हे सगळ्यात चांगलं आहे आणि ते निवडून येणार आहे हे 100%. काय सांगाल ताई, काय वाटतं तुम्हाला, कोण होईल नगरसेवक? रेश्मा अनिल भोसले ह्या खूप स्ट्रॉंग नेतृत्व आहे त्यांचं आणि खूप धाडशी आहेत त्या. आणि त्यांचं असं आहे, कुठले लग्न असो, मैत असो, वस्तीचा काही कार्यक्रम असो, छोटा असो मोठा असो, तर प्रत्येकाच्या गाठी भेटी घेतात, प्रत्येकाच्या घरी जातात. कधी कुणाचा त्यांनी भेदभाव केलेला नाहीये आणि त्या उत्तम काम करतात वार्डामध्ये. म्हणून सगळ्यांची आमची अपेक्षा आहे रेश्मा अनिल भोसले याच 100% 101% चांगल्या मतांनी विजय होणार आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत आणि आम्ही त्यांनाच निवडून देणार. त्या प्रभागात आमच्या खूप चांगलं त्यांचं नेटवर्क आहे. काय सांगाल तुम्ही, कोण नगरसेवक होईल असं वाटतं? आम्हाला तर पूर्णपणे म्हणजे एकदम ठामपणे विश्वास आहे की रेश्माताई भोसलेच येणार आहे. आणि ते म्हणजे एवढे सगळ्यांसंगती येऊन मिळून इतके छान राहतात ना की आम्हाला वाटतच नाही ते नगरसेवक आहे म्हणून. एवढे छान काय राहतात. काय काय कामं तुमच्या प्रभागामध्ये व्हायला पाहिजे जर त्या आता नगरसेवक झाल्या? चेंबर तर आमची इतके फुटलेले ना, इतके फुटलेले की माझ्या घराच्या खालून पाईपलाईन गेलेली. ते मी आज किती वर्ष झाले कुणाला सांगितलं पण काही केलेलं नाही. आता वहिनीपासून एवढंच अपेक्षा आहे ते आमच्या कोपऱ्याचे हो चेंबरचं आमच्या घरातून लाईन गेली घुसणी उकरून ती साईटनी करून द्यावं आम्हाला. आणि रस्ते कसे आहेत तुमच्या भागामध्ये? रस्ते पण आता रस्ते आहे चांगले, पण थोडे असे तुटलेले नाही. हो, पाणी भरपूर येतं का? हो, चांगले असे पाण्याचं पण व्यवस्थित आहे. हो. काय वाटतं तुम्हाला, पाणी आहे त्या भागामध्ये? आमच्याकडे पाणी नाही. PMC कॉलनीमध्ये आम्ही राहतो, आमच्याकडे पाणी नाहीये आणि पाणी नसल्यामुळे आम्ही वहिनीच्या मागे आलेलो आहे. जिद्द आमची अशी आहे की वहिनीच निवडून आल्या पाहिजे आणि आमचं काम केलं पाहिजे. हो, आमची ही जिद्द आहे आणि आम्हाला वहिनीच पाहिजे आणि हक्काने सांगतो आम्ही वहिनीच, आम्ही येणार आमची वहिनीच. दुसरं तुमचं काय मत आहे, काय काय कामं व्हायला पाहिजे तिथे? मी सुजाता सोरटे संगमवाडीमधून बोलतेय. आज वहिनींची मी 15 ते 20 वर्ष कार्यकर्ता आहे आणि वहिनींसारखा उमेदवार हा म्हणजे आणि नगरसेवक हा म्हणजे कुठंच नाही आतापर्यंत. आणि मी संगमवाडी भागातून बोलत आहे. संगमवाडी भागाचा विकास हा फक्त आमदार अनिल भोसले आणि रेश्माताई भोसले यांच्यामुळेच झालेला आहे. नाहीतर आमच्या संगमवाडीमध्ये तसं कुणी लक्ष देत नाही. पण आज आता 8 वर्ष आम्हाला नगरसेवक नव्हता, पण आज एक उत्सुकता वाढली की वहिनींची आमची उमेदवारी डिक्लेअर झाली, तर आमची उत्सुकता वाढली आणि वहिनी आमच्या कामं 1001% करणार आणि वहिनीच आमच्या निवडून येणार आणि ही आम्हाला सगळ्यांना हे गॅरंटी आहे. आणि त्यामुळे आम्ही सगळ्या महिला खूप आज आनंदी आहोत की आज त्यांचा आम्ही उमेदवारी अर्ज भरायला आलेला आहे. बरोबर. काय सांगाल तुम्ही, कोण होईल तिथे नगरसेवक?
रेश्मा भोसले. रेश्मा भोसले काम करतील ते हो तुमचं असं काम वाटतं? करणार. पहिले बी त्यांनी काम केलं आणि आता बी ते काम करणारच. आम्हाला खूप गॅरंटी आहे त्यांच्यावर. आमच्या मुळा रोड मध्ये बी त्यांनी खूप कामं केलेली आहे पहिले. तर आता काय काय कामं करतील असं वाटतं आता आम्हाला काय आता रोड आहे आपले बनवायचे, चेंबरची कामं हे सगळं आहे. दुसरं काय आपल्याला लागणार आहे, हीच कामं आहे आपली. पाण्याचं तर काय नाही, आम्हाला पाण्याचा मध्ये पहिला प्रॉब्लेम होता. वहिनींनी आमचं सगळं सॉल्व्ह केलं. आता आम्हाला पाणी येते. हा पाण्याचं काही हे नाही, पण आमचे याचे चेंबर वगैरे पूर्ण असे घुशी लागलेली येतात ते आमचं व्यवस्थित करून द्यायला पाहिजे. नक्कीच इथे आपण बघू शकतो की महिलांचा पूर्णपणे पाठिंबा बीजेपीच्या उमेदवार आहेत रेश्मा भोसले यांना होताना दिसतोय. कुठे चेंबरची कामं आहेत, कुठे एसआरईची कामं आहेत, कुठे रस्त्याची कामं आहेत. खरं तर आपला लोकप्रतिनिधी आपल्या हक्काचा असावा, त्याला कामं सांगता यावे, यासाठी होणारी ही निवडणूक अतिशय महत्वाची आणि चुरशीची ठरणार आहे. खरं तर हा निकाल 16 जानेवारीला मिळेलच, पण आत्ताच आपल्याला महिलांचा सपोर्ट आपल्याला बघायला मिळतो. धन्यवाद. आणि मी सुनंदा गवळी बोलते, पण आम्हाला पूर्णपणे ठाव आहे की रेश्मा वहिनीच येणार आहे. रेश्मा वहिनीच येणार आहे. हो आमचं काम तेच करणार. महिलांमध्ये अतिशय उत्साह बघायला मिळतो उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी. रेश्मा भोसले आतमध्ये गेलेले असताना महिलांच्या काय प्रतिक्रिया होत्या हे आपण जाणून घेतल्या. धन्यवाद.